श्रोते हो, आता आपण ऐकूया फॉरेन्सिक अकाउंटिंग याविषयी डॉक्टर अपूर्वा जोशी यांची नेहा खरे वाटेऐवजी वेगळं स्वप्न डोळ्यात घेऊन सोलापूरहून पुण्यात आलेली अपूर्वा. कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊन सीएची आर्टिकलशिप करण्यासाठी निघालेली अपूर्वा फॉरेन्सिक अकाउंटिंगच्या अनोख्या शाखेत 13 वर्षांपूर्वी दाखल झाली. त्यानंतर जी वाटचाल सुरू झाली ती अक्षरशः थक्क करणारी आहे. भेटूया फॉरेन्सिक अकाउंटंट डॉक्टर अपूर्वा जोशीला. अपूर्वा, स्वागत आहे तुझं. नमस्कार. एक अत्यंत उत्साही, बुद्धिमान आणि तेजस्वी तरुणी आहे अपूर्वा. आर्थिक गुन्ह्यांचा शोध लावण्याचं काम ती सध्या करते आहे. अर्थातच फॉरेन्सिक अकाउंटंट आहे. त्याचप्रमाणे अनेक लिस्टेड कंपनीजची इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून त्यांच्या बोर्डावरही गेली 8 वर्ष ती कार्यरत आहे. अपूर्वा, हे तुझं जे क्षेत्र आहे ते आम्हाला सर्वसामान्यांना फारसं परिचित नसलेलं आहे. म्हणजे फॉरेन्सिक म्हटल्यानंतर आम्हाला सर्वसाधारणपणे वैद्यकीय शाखेशी काहीतरी जोडलेलं असेल असं वाटतं. बरोबर. पण फॉरेन्सिक अकाउंटिंग ही मुळात काय शाखा आहे त्याविषयी सांग. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे मी ज्या वेळेला 13 वर्षापूर्वी या शाखेमध्ये आले त्यावेळेला अकाउंटिंग आणि इन्व्हेस्टिगेशन असे 2च अँगल होते फॉरेन्सिकमध्ये. पण आता फॉरेन्सिक अकाउंटिंग हे क्षेत्र खूप मोठं, व्यापक आणि याचं काम सगळं जागतिक स्तरावरती गेलं असून टेक्नॉलॉजी हा नवीन अँगल ॲड झालाय. सो सोप्या भाषेत सांगायचं तुम्हाला झालं तर एखादा फ्रॉड घडून गेल्यानंतर तो फ्रॉड कसा झाला, तो कुणी केला किंवा त्याचं क्वांटिफिकेशन म्हणजे तो किती अमाऊंटचा फ्रॉड झालेला आहे हे सगळं निश्चित करणं किंवा ह्या सगळ्याचा तपास करणं हे फॉरेन्सिक अकाउंटंटचं मेन काम. आणि असा रिपोर्ट दिल्यानंतर म्हणजे जी कंपनी आम्हाला अपॉइंट करते किंवा एखादी एजन्सी आम्हाला अपॉइंट करते तर हा रिपोर्ट घेऊन ते कोर्ट ऑफ लॉ मध्ये जाऊन पुढे ही केस लढवू शकतील असा प्रकारचा लिटिगेशन सपोर्ट करणं हा अजून एक अँगल आमचा. बरं, म्हणजे एक कायदेशीर बाजू सुद्धा आहे त्याला. बरोबर. आणि म्हणजे कायद्याने न्याय मिळवून देणं आणि मुळात त्या गुन्ह्याचा शोध घेणं. बरोबर. म्हणजे थोडीशी जासूसी पण याच्यामध्ये आहे. अगदी 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 काहीसं सायबर गुन्ह्यांची उकल करणं हा जो प्रकार असतो तोच हा आहे की त्यापेक्षा वेगळा आहे? तर आता फायनान्शियल क्राईम ज्याला आपण म्हणू ही एक खूप मोठी अम्ब्रेला आहे आणि याच्या अंडर ज्या वेगवेगळ्या सर्व्हिस लेवल्स येतात त्याच्यामध्ये सायबर क्राईम एक आहे आणि ती आता झपाट्याने वाढत आहे. त्याचं कारण म्हणजे असं की लोकांनी इंटरनेटचा वापरही सुरू केलेला आहे मोठ्या प्रमाणावर. इंटरनेट कसं वापरावं किंवा इंटरनेटवरच्या कुठल्या प्रकारच्या साईट्स आपण व्हिजिट कराव्यात, कुठून आपण गोष्टी म्हणजे ई कॉमर्स क्षेत्र बूममध्ये आहे, सो कुठून आपण गोष्टी घ्याव्यात, कुठल्या साईट्सना आपण हातही लावू नये याबद्दलचा अवेअरनेस कमी असल्यामुळे का होईना ह्या आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण आता वाढत आहे. सो म्हणजे सायबर क्राईम हा जर आपण एरिया घेतला तर याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पोलिसांचं काम हे सर्वात जास्त किंवा सर्वात महत्वाचं असतं. कारण सायबर क्राईम किंवा हा क्राईम घडून गेल्यानंतर हे पैसे कुठल्याही वेगळ्या राज्यात काढून त्याचा विनिमय पुढे केला जातो किंवा कुठल्याही वेगळ्या कंट्रीमध्ये जाऊन ते काढले जातात, परदेशात सुद्धा होऊ अगदी शकतं. अगदी अगदी आणि ती बँक अकाउंट्स काही तासाच्या आत बंद होतात. त्याच्यामुळे हा छडा लावणं किंवा हे जे शोधकार्य असतं ते अत्यंत गुंतागुंतीचं असतं. आमच्यासारखे फॉरेन्सिक अकाउंटंट्स याच्यामध्ये खूप की रोल कुठे प्ले करू शकतात की शिक्षण देण्यामध्ये. म्हणजे सायबर क्राईम हे कसे घडतात किंवा ते प्रिव्हेंट करायचे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरती काय करता येईल याच्यासाठी जे एज्युकेशन किंवा याच्यासाठी जे शिक्षण द्यावं लागतं तिथे आम्ही खूप मोठा रोल प्ले करतो. म्हणजे अगदी आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की नुकतीच इस्रायली इलेक्ट्रिसिटी कंपनीने बॅक केलेली कंपनी सायबर जिम यांच्याबरोबर आत्ताच मी अग्रीमेंट साईन केलेलं आहे ज्याच्यामध्ये सायबर जिम सिम्युलेशन नावाचा एक प्रकार इंडियन जनतेला म्हणा किंवा इंडियन प्रोफेशनल्सना आणि स्टुडंट्सना दाखवेल की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल फ्रॉड किंवा ऍक्च्युअल अटॅक होताना काय गोष्टी घडतात, तो अटॅक कसा होतो आणि तो अटॅक आपण कुठल्या कुठल्या लेवलला प्रिव्हेंट करू शकतो याचं ऍक्च्युअल ट्रेनिंग ह्या अशा प्रकारे सायबर जिम आणि माझी कंपनी देते आहे. सो इथे आमचा की रोल प्ले होतो. म्हणजे मुख्यतः आपण म्हणू शकतो की लोकांमध्ये एकतर जागृती या विषयासंदर्भात वाढवणं आणि त्यामुळे गुन्हे टाळता येणं की आपली कुठल्याही प्रकारे फसगत होऊ नये. तर यासाठी लोकांना, सर्वसामान्यांना प्रशिक्षण तुम्ही देता. त्याचप्रमाणे तुमची जी सेवा आहे ती बँका सुद्धा घेतात किंवा कोण कोण घेतं? मी आता म्हटलं तसं सायबर क्राईम हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट येतो तो फॉरेन्सिक ऑडिट येतो. आता फॉरेन्सिक ऑडिट हे आपण पोस्टमॉर्टम म्हणू शकतो की एक आर्थिक गुन्हा घडून गेलेला आहे तर बँकांना किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज यांना हे जाणून घ्यायचं असतं की गुन्हा कशा प्रकारे घडलाय. आम्ही पैसे तर दिलेत बाबा बॉरोवरला, पण बॉरोवरनी ज्या कामासाठी हे एवढं मोठं लोन घेतलेलं आहे, काही 100 कोटीचं काही कोटीचं, ते त्याच गोष्टीसाठी यूज झालेलं आहे का आणि
मार्केटच्या आत्ताच्या परिस्थितीमुळे तर बॉरोवर गाळ्यात नाही ना गेलेला आहे का, हा. हा विलफुल डिफॉल्टर आहे. विलफुल डिफॉल्टर म्हणजे काय, की ह्याने पैसे घेतलेले आहेत आणि हे बाहेरच्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचा विनियोग केलेला आहे, तिथे असेट क्रिएट केलेले आहेत. सो हे सगळं बँकांना ज्या वेळेला फाइंड आउट करायचं असतं आणि बॉरोवरच्या अगेन्स्ट केस लढायची असते, त्यावेळेला अशा पद्धतीचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा उपयोग होतो, जिथे आम्ही की अच्छा. रोल प्ले करतो. स्मॉल अँड मीडियम स्केल एंटरप्राइज ज्या असतात, छोट्या कंपन्या, तर यांच्याकडे ज्यावेळेला टिपिकल एम्प्लॉई फ्रॉड्स होतात, म्हणजे कधी पर्चेसमध्ये फ्रॉड होतो, कारण पर्चेसवाल्या माणसाकडे बरीच ऑथॉरिटी असते, बरीच सायनिंग ऑथॉरिटी असते, त्याला माहिती असतं आपण कंपनीसाठी घेणारी गुड्स आणि सर्व्हिसेस हे कुणाकडनं घेतोय, तर या ऑथॉरिटीचा गैरवापर होऊ शकतो. किंवा कंपनीचा डायरेक्टरच आहे, म्हणजे केसेस अशा असतात की कंपनीचा डायरेक्टर आहे, त्याच्याकडे सायनिंग ऑथॉरिटी आहे, हा. खूप सारे पैसे त्याने बाहेरच्या बँक अकाउंट्समध्ये वळवलेत, किंवा असंही होऊ शकतं की एका डायरेक्टरनी केलेलं होतं, ह्या कंपनीचं जे बिझनेस मॉडेल आहे त्या पद्धतीने त्याने अशी एक दुसरी कंपनी बाहेर एस्टॅब्लिश केलेली होती अच्छा. आणि इथले सगळे क्लायंट्स स्वतःच्या म्हणजे त्या बायकोच्या दुसऱ्या नावाने केलेली हा, होती, त्या व्यवसायामध्ये. कंपनीकडे तो वळवायचा. सो अशा प्रकारे कंपनीची आयपी तो बाहेर वळवायचा, क्लायंट्स बाहेर पळवून न्यायचा आणि एके दिवशी खूप मोठी अमाऊंट घेऊन तो पोबारा झाला. सो हे जे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे आलं त्यावेळेला ऑब्व्हियसली त्याने जो वापरलेला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर होता त्याच्यावरचा डिलीटेड डेटा रिकव्हर करून ही केस बांधायचं सगळं काम आमच्याकडे आलेलं होतं. अच्छा. सो म्हणून आम्हाला त्याची मोडस ऑपरेंडी कळली की किती वर्ष त्याने कंपनीला एक्सप्लॉइट केलेला आहे. हा झाला फॉरेन्सिक ऑडिट किंवा एम्प्लॉई फ्रॉडचा एक पार्ट. हा, म्हणजे काही वेळेला असं होतं की कर्ज घेताना बँकांकडनं व्यवसाय वृद्धीसाठी किंवा काही विशिष्ट खरेदी करायची त्याच्यासाठी घेतलं जातं, पण प्रत्यक्षात त्या पैशाचा वापर हा दुसरीकडे होतो, बरोबर. असा एक प्रकार. किंवा दुसरा जो आता सांगितला तो तर Employee आणखी frauds. भयंकर आहे, की म्हणजे बरोबर. एकीकडची एका कंपनीची गिराईक जी आहेत ती आपण दुसरीकडे त्यांना पळवून खेचायचं. हा. करेक्ट करेक्ट हा अशा प्रकारचा भाग झाला. बरोबर. आणि अजून एक खूप इंटरेस्टिंग आमच्या कार्यक्षेत्रात येणारी सर्व्हिस म्हणजे ड्यू डिलिजन्स. ड्यू डिलिजन्स म्हणजे ही अगेन प्रिव्हेंटिव्ह बेसिसवरची, म्हणजे पोस्टमॉर्टम करण्याऐवजी आपण प्रिव्हेन्शनच केलं हा. फ्रॉड्सचं तर फायदा होईल अशा पद्धतीने ही सुरू केलेली सर्व्हिस आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं टिपिकली, की बँकांकडे एखाद्या प्रमोटरची किंवा कंपनीची लोनसाठी रिक्वायरमेंट आलेली आहे, काही कोटीची, काही लाखाची पण. हा. त्यावेळेला सगळं छान असतं, कारण तुम्ही बँकांना दाखवताना बॅलन्स शीटपासून ते माझ्या कामाच्या बॅकग्राऊंडपर्यंत सगळं चांगलं दाखवणार. पण बँकांना आता आम्ही काही प्रकारचं ट्रेनिंग देतो, त्यांच्याकडे एक मार्केट इंटेलिजन्स नावाचं डिपार्टमेंट त्यांनी वापरावं अशा प्रकारचे अच्छा. रिकमेंडेशन आम्ही करतो. तिथला माणूस जो असतो तो काही रेड फ्लॅग बघतो, म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये किंवा बँकेकडे सबमिट केलेल्या माहितीमध्ये काही रेड फ्लॅग्स असतील तरच ही केस आमच्यासारख्या फॉरेन्सिक अकाउंटंट्सकडे रिफर होते. मग त्याच्यामध्ये आमचं काम म्हणजे थोडक्यात आणि इंटरेस्टिंगली सांगायचं झालं की जी गोष्ट मीडियामध्ये रिपोर्ट केलेली नाहीये, म्हणजे जी गोष्ट तुम्ही वाचलेली नाहीये किंवा जी गोष्ट कुठल्याही कानाने ऐकलेली नाहीये अशी फाइंड आउट करून देणं, असा इंटेलिजन्स काढणं, हे ड्यू डिलिजन्स या सर्व्हिसमध्ये येतं. सो याच्यामध्ये आम्ही हे बघू शकतो की आता फॉर एक्झाम्पल एक केस आलेली होती, माणूस बाहेरून इकडे आलेला होता आणि इकडे येऊन त्याने फॅमिली मेंबर सोबत नवा बिझनेस सुरू केलेला होता. डिग्री ही बाहेरची होती, एक्सपिरियन्सही बाहेरचा होता, सगळं छान असताना हा इंडियात आलेला होता, विच इज अनलाइकली. लोक बाहेर सेटल होतात, म्हणून त्याची ज्या वेळेला बॅकग्राऊंड काढायला गेलो त्यावेळेला त्याने बाहेरच्या ऑलरेडी काही देशांमधल्या बँकांना असंच फसवलेलं होतं. बरं, त्या देशाची लँग्वेज वेगळी असल्यामुळे, इंग्लिश नसल्यामुळे तिथल्या मीडिया रिपोर्ट्स इथे इंटरप्रिट करणं बँकर हे वेगळं होतं. पण वेंडर बेस्ड नेटवर्क जे आम्हाला वापरावं लागतं बऱ्याच वेळेला, अशा तिकडच्या काही वेंडर्समुळे आम्हाला लक्षात आलं की हा माणूस ऑलरेडी ट्रॅफिकिंगचे काही चार्जेस होते, अच्छा. ऑलरेडी ते कंट्री सोडून पळून आलेला होता. सो त्याला तिथून रिपोर्ट केलेलं असलं तरी त्याचं इथं आल्यावरती असंच म्हणणं होतं क्लीन स्लेट करून आपण सुरू करू. सो जो माणूस दुसऱ्या देशातल्या बँकर्सना फसवतो तो इथं येऊन इकडच्या बँकरला फसवणार नाही याची काय गॅरंटी. सो अशा प्रकारे माहिती काढून आम्ही बँकेकडे दिल्यानंतर बँकेने ते कर्जाची रिक्वेस्ट किंवा जे लोन प्रपोजल आलेलं होतं ते फेटाळून लावलं. अच्छा. हे किती वेगळं स्वरूप तुमच्या कामाचं आहे हे याच्यातनं लक्षात येतं. एकीकडे आपण म्हणतो की सगळे व्यवहार हे आता रोख रूपामध्ये न करता आपण ते सगळे ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सगळ्याच बाजूने आपल्याला खरोखर प्रोत्साहन दिलं जाते. एका परीने ते चांगलंही आहे की आपल्याला कॅश घेऊन, रोख रक्कम पर्समध्ये घेऊन फिरायची गरज पडत नाही. पण हे झालं आम्हा सर्वसामान्यांचं. व्यावसायिक जे आहेत त्यांचं तर फार मोठ्या प्रमाणावरती व्यवहार सुरू असतात. एकूणच या दोन्ही क्षेत्रांमध्ये, म्हणजे व्यावसायिक असतील किंवा सर्वसामान्य असतील, दोन्ही क्षेत्रांमध्ये आर्थिक फसवणुकीचं प्रमाण वाढलंय का? मी म्हणेन प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे आज जर इंडिया फॉरेन्सिक नावाची एक कंपनी भारतामधली आहे जी प्रामुख्याने रिसर्चेसमध्ये, फायनान्शियल फ्रॉड्स रिसर्चेस आणि फायनान्शियल फ्रॉड एज्युकेशनमध्ये आहे.
त्यांनी सादर केलेल्या एका अहवालानुसार भारतामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात आर्थिक गुन्ह्यांचं आणि सायबर क्राईम त्याच्यात याचं प्रमाण वाढलेलं आहे की आपल्या जीडीपीच्या जवळजवळ 6% रेव्हेन्यू आपण फायनान्शियल क्राईम्समध्ये लूज करतो. हे रिपोर्टेड नंबर्स आहेत. अनरिपोर्टेड, ज्या लोकांना कळतच नसेल की आपल्याबरोबर गुन्हा घडून गेला, आता तो कुठे रिपोर्ट करायचा आहे, हे नंबर ऍड केले तर हे पर्सेंटेज उद्या 8%वरही जाईल. बरोबर. अशा पद्धतीने वाढतंय ते. म्हणजे बरेचदा खरेदी केल्यानंतर कसा गंडा घातला गेला वगैरे अशा तऱ्हेच्या बातम्या दररोजच जवळजवळ आम्ही वर्तमानपत्रातून वाचत असतो की एक काहीतरी नंबर विचारला, सीव्हीव्ही विचारला, कधी आणखी काही, आणि त्याच्यात फसगत. तर ही अगदी किरकोळीत उदाहरणं असतील ना? मला ही रोजची उदाहरणं रोजची आहेत. म्हणजे बँकांनी मेसेजेस पाठवून अलर्ट करायला सुरुवात केलेली की आमचा कुठलाही कस्टमर केअर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला सीव्हीव्ही विचारत नाही, तुमचा अख्खा कार्ड नंबर रीड आउट करत नाही, किंवा तो तुम्हाला असं नाही म्हणत की पहिले 8 डिजिट मला माहिती किंवा नंतरचे 4 डिजिट तुम्ही मला सांगा, हे असं म्हणत नाही. पण तरीही हे सगळं होऊनही लोक अजूनही ही इन्फॉर्मेशन देतात. म्हणजे एक खूपच कॉमेडी हे आता मी म्हणू शकेन, कारण मी शेवटी या क्षेत्रामध्ये आहे म्हणून मला माहिती आहे की मला एकदा मुंबईचा लँडलाईन वाटेल अशा एका लँडलाईनवरनं फोन आलेला होता. माणूस बोलताना बोलत होता की मी बँक मॅनेजर बोलतोय SBIचा, आणि असं असं तुमचं क्रेडिट कार्ड आहे आणि ते कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. तो इतका जेन्युइन बोलत होता की मीही या क्षेत्रात असून मला अर्धा सेकंद असं वाटलं, कारण त्याने माझी 8 डिजिट्स रीड केली. प्रत्येक कस्टमर केअर रिप्रेझेंटेटिव्हकडे पहिली 4 असतात, त्याने माझी 8 डिजिट रीड केली. सो मला अर्धा सेकंद असं वाटलं की बहुतेक खरंच कॉम्प्रोमाइज झालं. पण आय गॉट अवेअर की कुठला बँक मॅनेजर माझ्या क्रेडिट कार्ड बद्दल मला फोन करेल आणि त्याच्याकडे एवढे 8 डिजिट कशी आली, मग आलीच असतील तर पुढची पण 4-8 डिजिट असतीलच. त्यामुळे मी तो लगेच फोन बंदही केला आणि ब्लॉकही केला. सो हा झाला अवेअरनेसचा पार्ट. सो अशा पद्धतीने आपल्याला फोन येऊ शकत नाहीत, किंवा आले तर कधी कधी म्हणजे ट्रू कॉलर हे वापरणं चांगलंही आहे वाईटही आहे. पण बऱ्याच वेळेला ट्रू कॉलरवरती लोक एखाद्या नंबरला स्पॅम म्हणून ऑलरेडी तिथे लिहितात, बरोबर, लेबल केलेलं असतं. सो कधी कधी आपल्याला उलट उपयोग होतो की हा नंबर उचलू नये किंवा फ्रॉड असं त्याच्यावरती दिसतं आपल्याला. अपूर्वा, तुझा एकूण शैक्षणिक प्रवास जो आहे, म्हणजे मगाशी मी सुरुवातीला उल्लेख केला की तू सोलापूरहून पुण्याला आलीस आणि मग हे फॉरेन्सिक अकाउंटिंगचं क्षेत्र हे तू कसं निवडलंस त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सो ती पण खूप अशी ऍक्सिडेंटल गोष्ट आहे खरं सांगायची तर. कारण म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण सगळं ज्ञानप्रबोधिनी सोलापुरातनं झालं, आणि आपल्याला शाळा काय देते हे बाहेर पडल्यानंतर कळतं. त्यावेळेला काय बोलत असतात शिक्षक आणि मुख्याध्यापक हे त्यावेळेला काहीच कळत नसतं. शाळा आम्हाला आधीपासून नेहमी सांगायची की तुमचं काम असं असू देत की ज्याच्यामध्ये राष्ट्रसेवा असेल. पण हे वाक्य असं होतं की खरंच कळायचं नाही राष्ट्रसेवा म्हणजे कशी करावी. जशी मी बाहेर पडले तशी माझी सगळी बॅकग्राऊंड सगळी डॉक्टरांची होती, आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणजे आई वडील दोघंही डॉक्टर? आई वडील बहीण सगळे डॉक्टर. अच्छा. आणि त्याच्यामुळे मला काहीतरी वेगळं करायचं होतं, कारण मी त्यांची धावपळ पाहिलेली होती, म्हणून मग मी कॉमर्स घेतलेलं होतं. आणि जसं अजूनही लोकांना माहितीये की कॉमर्स घेतल्यानंतर बहुतेक CA केलं म्हणजे काहीतरी वेगळं केलं. तसं 13-14 वर्षापूर्वी मलाही असंच झालेलं होतं की मी CA केलं म्हणजे आपण कॉमर्स मधली मोठी डिग्री केलेली आहे, म्हणून मी CA करायला आले. त्यावेळेला छोट्या शहरामुळे BCom आणि CAचं फर्स्ट इयर मी तिथे केलं, पण आर्टिकलशिपच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी मी पुण्यामध्ये आले. त्यावेळेला मनी कंट्रोल नावाची वेबसाईट मी रेफर करायचे की ज्याच्यावर खूप सारे CAचे कोर्स असतात, इंटरव्ह्यूज असतात. तर अशा एका इंटरव्ह्यू मध्ये मी इन्व्हेंटरी फ्रॉड हा शब्द आहे सो वाचला. तर मला असं झालेलं होतं की हा किती युनिक शब्द आहे. आपण इन्व्हेंटरी वेगळ्या अर्थाने ऐकलाय, फ्रॉड वेगळ्या अर्थाने ऐकलाय, पण हे काय आहे. आणि पुढे ज्यांनी कोट केला त्यांचं नाव होतं CA अँड फ्रॉड एक्झामिनर मयूर जोशी, आणि फ्रॉड एक्झामिनर अजून एक नवीन शब्द. मग मी त्यांचा पत्ता काढला. फॉर्च्युनेटली त्यांचं ऑफिस पुण्यामध्ये होतं. मी त्यांना जाऊन भेटले. बोलता बोलता एवढं लक्षात आलं की ज्ञानप्रबोधिनी हा आमच्यातला कॉमन कनेक्ट होता, म्हणून त्यांनी माझा इंटरव्ह्यूही घेऊन टाकला आणि मला तिथल्या तिथे आर्टिकलशिप ऑफर केली. आपल्या एज्युकेशन या जर्नीमध्ये आपल्या पेरेंट्सचा किती मोठा सपोर्ट असतो हे मी त्यावेळेला अनुभवलं, कारण मी त्यांना तिथून फोन केलेला होता की मी काय करू, मी हे फॉरेन्सिक अकाउंटिंग मधली आर्टिकलशिप ऑफर करतायत आणि मला हे माहिती नाही काय ते. तर ते माझे आई वडील नुकतेच पेशंट तपासून शांत बसलेले होते. सो बोथ ऑफ देम सेड की फॉरेन्सिक सायन्स माहिती आहे आम्हाला, तर हे त्यांचं क्षेत्र आहे, न्यायवैद्यक क्षेत्र. सो फॉरेन्सिक अकाउंटिंग नवं आहे, काहीतरी नवं वाटतंय, आणि तू जरूर हा विचार करून बघावास. आवडलं नाही तर आपल्याकडे वर्ष आहेत करिअर चेंज करायला. सो ते इतके लिबरल होते. आणि मी लगेच तिथल्या तिथे डिसिजन घेतला, आणि 24 तासाच्या आत मी त्यांच्या ऑफिसमध्ये ट्रेनी म्हणून दाखल झालेली होते.
सो पहिल्यांदा मला असं झालं होतं गेल्या गेल्या की अरे हे काय आहे, कारण सगळ्या मुलांचं ऑफिस होतं आणि मला असं अच्छा. झालं होतं की हे आपल्यासाठी नाही. पण माझे प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल CA ज्याला आम्ही म्हणतो ते खूप सपोर्टिव्ह होते. म्हणजे त्यांनी मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये कधीच भेद केला नाही की ही मुलगी आहे म्हणून हिला कमी काम आणि मुलगा आहे म्हणून त्याला कुठेही फील्डवर पाठवायचं. त्यांनी मला आधीपासून असाइनमेंट्स वेगवेगळ्या दिल्या. हा. त्यातली पहिली असाइनमेंट अशी होती इन्व्हेंटरी फ्रॉडची. बरं त्यांनी मला काहीच सांगितलेलं नव्हतं की फ्रॉड कसा शोधायचा. त्यांनी सांगितलेलं होतं तिथे जायचं, अकाउंट्स बघायचे आणि तू मला सांगायचंस काय चुकतंय तिथे. अच्छा. सो मी आपली इंटरनेटवरती सर्च करत बसलेली होते आणि मला एवढंच कळलं की मला तिथे गेला बॅलन्स शीट बघाव्या लागणार आहेत आणि त्यातनं काहीतरी इन्फरन्स काढावं लागणार आहे. पहिली असाइनमेंट मला बँगलोर मधली एका खूप मोठ्या होलसेल चेनची मिळालेली होती. इंटरनॅशनल होलसेल चेन होती. 8 दिवस तिकडे मी गेल्यानंतर आम्ही म्हणजे सगळी अकाउंट स्कॅन केली, वेगवेगळ्या लोकांशी बोललो, सगळं झालं आणि सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे मला फॉल्ट दिसेल असं तरी त्याच्यामध्ये काही नव्हतं. एक लास्ट स्टेप फक्त उरलेली होती की फिजिकल इन्स्पेक्शन व्हायचं होतं आणि जायच्या आदल्या दिवशी मी त्यांच्या वेअरहाऊसमध्ये गेले आणि मी त्यांना एवढंच म्हणलं की ऑडिट आहे, म्हणजे कुठल्या नेचरचं आहे ते सांगितलं नाही, पण ऑडिट आहे आणि मला इथले बॉक्सेस काउंट करायचे. समोर टीव्हीचे खूप मोठमोठे बॉक्सेस होते. तर एकच गोष्ट म्हणजे मी एवढी लहान असून मला एवढंच कळलेलं होतं की तो माणूस खूप चपापला. खरं ऑडिटर आहे म्हणलं त्यांच्यासाठी खूप रुटीन जॉब होता. ते ऑडिटर आहे, चेक करायला आलाय, काउंट घेऊन सही घेऊन आणि जाणार. ते कागदावरती बघतील ते. ऍब्सोल्युटली. पण तो चपापला आणि तो जे काही तिथे त्याने टँट्रम्स फेकायला सुरू केले म्हणजे त्याला मी तिथे नकोच होती. सो मी ते त्याची भाषा आणि हे मला कळत नव्हती, आरडाओरडा कळत होता फक्त. मी तिथे शिडी होती ती घेऊन मी मेझानाईन फ्लोअरला गेले. अच्छा. तिथे खूप मोठे टीव्हीचे बॉक्सेस होते आणि मी ते काउंट करत होते. सो माझ्या हाताच्या काउंटनी एक बॉक्स हलला. सो मला असं वाटलं की एवढे जड बॉक्सेस आहेत आणि माझ्या एवढ्याशा हाताच्या काउंटनी कसा हलू शकेल. म्हणून मी बघायला गेले, एक ओपन केला तर त्याच्यामध्ये सगळे कार्डबोर्ड भरलेले होते आणि मला तिथे लक्षात आलं की फ्रॉड इन्व्हेंटरी किंवा फेक इन्व्हेंटरी काय असते हे मी तिथे खऱ्या अर्थाने स्वतः बघितलं. सो मला लक्षात आलं की इथे एम्प्लॉई कल्युडिंग विथ वेंडर किंवा एम्प्लॉई प्लस वेंडर असं कल्युजन आहे आणि इथे इन्व्हेंटरी फ्रॉड चालू आहे. कारण इन्व्हेंटरी आमच्याकडे आहे हे दाखवून म्हणजे बँकेकडे स्टॉक आहे आपल्याकडे अमुक एक मालाचा आणि दाखवलेला एक त्याचं जी वस्तू असेल त्याच्याऐवजी वेगळंच काहीतरी त्या बॉक्सेसमध्ये होतं. वेगळं काहीतरी होतं आणि फेक इन्व्हेंटरी दाखवून ऑडिटर्सना पण फसवलं जात होतं किंवा मग ऑडिटर्सही त्याच्यामध्ये काहीतरी हात असेल किंवा नसेल तर बँकेला हा खोटा स्टॉक दाखवून त्याच्यावरती जास्तीत जास्त वर्किंग कॅपिटल लिमिट आणि या गोष्टी घेणं चालू होतं. सो तिथे मला लक्षात आलं म्हणजे फॉरेन्सिकचं कार्डिनल प्रिन्सिपल की डेटा इज नॉट द ट्रूथ. तुम्हाला हातात दिलेल्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून बघायला पाहिजे आणि तिथून माझी फॉरेन्सिकची जर्नी खऱ्या अर्थाने सुरू झाली. बरं, पण मग तू ते पुण्याला येऊन तू तुझ्या सरांना ते सांगितलंस की असं असं मी पाहिलं तर म्हणजे तू बरोबर मार्गावर आहेस असं त्यांनी सांगितलं का? करेक्ट. म्हणजे ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ मी कारण तेच त्यांना एक्सपेक्टेड होतं. त्याच्यासाठी त्यांनी जास्त कॉस्ट बेअर केलेली होती कारण क्लायंटला ते ऑडिट लवकर आटपायचं होतं. पण वेराज त्यांनी आम्हाला एक्सपेरिमेंट करायला वेळ दिलेला होता आणि मग तिथून आम्ही एक एक धागा घेऊन इन्व्हेंटरीमध्ये काय प्रकारचे फ्रॉड दिसत आहेत आणि त्याचं क्वांटिफिकेशन करून मग आम्ही केस रिपोर्ट सबमिट केलेला होता. ही झाली माझी पहिली केस. दुसरी माइलस्टोन केस अशी होती की आपल्याकडे अकाउंटिंगची जी भारतातली सर्वात मोठी बॉडी आहे त्यांनी त्यांच्या रिसर्च फाउंडेशन आर्मने फर्स्ट टाइम माझ्या कंपनीकडे किंवा फर्स्ट टाइम त्यांच्या हिस्ट्रीमध्ये एक रिसर्च आउटसोर्स केलेला होता. रिसर्चचं नाव होतं अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्स. हा रिसर्च सरांनी माझ्याकडे दिला. ॲज युजल त्यांनी मला कुठलीही बॅकग्राऊंड सांगितली नाही. त्यांनी साईन केलेलं होतं ते डॉक्युमेंट आणि त्यांनी सांगितलं की याच्यावरती मला तुझे इनपुट्स पाहिजे, तुला जितके महिने घ्यायचे तेवढे घे. आणि मला एवढंच कळलं की मला भारतातली जवळजवळ जेवढी क्षेत्र आहेत कार्यरत, बीट मीडिया, बीट मॅन्युफॅक्चरिंग, बीट फार्मा, ही सगळी एकत्र करायची आहेत आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये काय फ्रॉड होतात हे मला अॅनलाइज करायचंय, किती फ्रॉडच्या पद्धती असतात. सो त्यातनं 9-10 महिन्यांनी एक खूप छान आउटपुट आम्ही बनवलं की किती क्षेत्र असतात भारतात, कुठले कुठले त्याच्यात फ्रॉड होतात आणि सर्वात कॉमन फ्रॉड काय असतो. अशा प्रकारचा एक फ्रॉड मॅट्रिक्स किंवा ज्याला आपण फ्रॉड ट्रायंगल म्हणू, म्हणजे फसवणुकीचे प्रकार आणि स्वरूप काय म्हणजे तो फ्रॉड मॅट्रिक्स बघितल्यावर कुणालाही कळायला पाहिजे की उद्या बँक दिसले की बँकमध्ये कॅश ही सर्वात ससेप्टेबल असते. सो अशा प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग असेल तर इन्व्हेंटरी असते. अशा प्रकारचा मला एक फ्रॉड मॅट्रिक्स तयार करायचा होता. तो आम्ही तयार केला. भारतात अशा प्रकारे पहिल्यांदाच रिसर्च झालेला होता. त्याच्यामुळे मिंट पासून इकॉनॉमिक टाइम्स पर्यंत सगळ्या ठिकाणी आमचं कव्हरेज आलेलं होतं आणि तिथे माझ्या वडिलांच्या नावासकट माझं नाव आलेलं होतं. सो मला असं वाटलं की मी खरंच काहीतरी वेगळं करती आहे आणि बहुतेक हे क्षेत्र माझं कॉलिंग आहे. हा एक माइलस्टोन रिसर्च होता कारण माझ्या एजच्या कुणालाच त्यावेळेला आर्टिकलशिपमध्ये अशा प्रकारचं एक्सपोजर भारतात त्यावेळेला मिळालं असेल हे मला वाटत नाहीये. हा सगळा आर्टिकलशिप मधला
मधला तुझा भाग टर्निंग झाला. पॉइंट होते हे Turning. वेगवेगळे. हा. फक्त एवढं होतं की मी डोळसही होते, मी हा. आंधळेपणाने कुठली कामं करत नव्हते, कारण मला हे लक्षात येत होतं की हे माइलस्टोन आहेत, हे आपण हुडकायचे असतात हा. आणि आपल्याला यातनं आपलं कॉलिंग कळलं पाहिजे किंवा केसेस हातात येतात पण त्या करताच येत नाहीत. सो आपलं हे कॉलिंग नाहीये किंवा ह्याच्यात आपल्याला गती नाहीये. पण फॉर्च्युनेटली तसं होत नव्हतं. त्या रिसर्चमधनं आम्ही एक खूप मोठं फाइंडिंग काढलेलं होतं, ज्याच्यामुळे सेबीपासनं सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीचे आम्हाला कॉल्स येत होते. कारण ते फाइंडिंग असं होतं की 6,000 पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्या या बॅलन्स शीट फ्रॉड्समध्ये आहेत. अच्छा. अशा प्रकारचं फाइंडिंग होतं. ऑब्व्हियसली त्यावेळेला त्याला सपोर्टिंग होती, त्यावेळेला मी सर्वे कंडक्ट केलेले होते, म्हणून त्याला एक बेस होता. त्यानंतर 3 महिन्यामध्ये सत्यमची केस झाली. म्हणजे ती भारतातली सत्यम ही पहिली एवढ्या मॅसिव्ह अकाउंटिंग फ्रॉडची केस. हा. त्याच्या 3 महिन्याआधी आम्ही हे प्रेडिक्ट केलेलं होतं. अच्छा. आणि आपण म्हणतो ना, त्यातनंही खूप चांगला कोइन्सिडन्स म्हणजे हा फ्रॉड पोलिसांना शोधणं शक्यच नव्हतं, कारण हा त्यांच्या अखत्यारीतलाच नव्हता की आर्थिक गुन्हा घडलाय. सो आता काय आपण मागायचं एक्झॅक्टली कंपनीकडनं हे माहिती नव्हतं. सो अशाच एका रूममध्ये तिथला DIG आंध्र प्रदेशमधला बसलेला होता. त्याला कळत नव्हतं की आपण काय मागावं, म्हणून त्याने कंपनीकडनं प्रिंटआउट्स मागायला सुरुवात केली. तर ही रूम भरून जेवढे कागद होतील तेवढे कागद आल्यानंतर त्याला लक्षात आलं की आपण खूप चुकीच्या लाईनवरती आहोत. बापरे. म्हणून त्याने फॉरेन्सिक किंवा फायनान्शियल फ्रॉड इन्व्हेस्टिगेटर असं टाकल्यानंतर पहिला सर्च हा फ्रॉड एक्झामिनर मयूर जोशींचा आला. आणि दॅट इज हाऊ ते त्या CBIच्या मल्टी डिसिप्लिनरी इन्व्हेस्टिगेशन टीमचा पार्ट बनले. सो मी त्यांना डे इन डे आउट, म्हणजे ज्यांच्याबरोबर मी काम करते त्यांना मी रोज टीव्हीवर पाहायचे. सो मला असं झालं, हो हेच आपले आयडल आहे आणि आपल्याला यांचा पाथ फॉलो करत पुढे जायचे. सो हे माइलस्टोन मी स्वतःही आयडेंटिफाय करत होते डोळसपणे की आपल्या आयुष्यात, आपल्या प्रोफेशनल जर्नीमध्ये काय काय गोष्टी घडतायत आणि त्या काय इंडिकेशन देत आहेत. सो आय थॉट आय एम ऑन द व्हेरी राईट पाथ. ज्यावेळेला हे घडत होतं त्यावेळेला भारतामध्ये फॉरेन्सिक अकाउंटंटची संख्या 6,000 होती फक्त, आणि अलोन सत्यम वॉज 7,000 CR फ्रॉड. सो 6,000 फॉरेन्सिक अकाउंटंट्स कुठे पुरणार इतक्या मॅसिव्ह फ्रॉड्सना. बरोबर. सो मी डिसाईड केलेलं होतं, आणि त्यात वुमन फॉरेन्सिक अकाउंटंट्स म्हणजे पूर्ण वर्कफोर्सच्या 10%. त्याच्यामुळे मग मी डिसाईड केलेलं होतं की आपण कितीही म्हणजे अडचणी आल्या तरी आपण याच क्षेत्रात राहायचं आणि याच क्षेत्रात पुढे जायचं. वयाच्या 20-21व्या वर्षी तू ह्या क्षेत्राकडे वळलीस. आधी आर्टिकल म्हणून सुरुवात केलीस, त्यानंतर तुझं CA पूर्ण झालं अर्थातच. राईट. आणि CA पूर्ण केल्यानंतर सुद्धा तू हाच मार्ग, आणि त्याच्यात आणखीन वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शोधत गेलात. मला वाटतं रोजच तुम्हाला नवीन काहीतरी सापडत असेल. म्हणजे अगदी अगदी म्हणजे आम्ही लोकांना सांगताना सांगतो की प्रत्येक केस ही वेगळी असते. त्याच्यासाठी कुठली फॉरेन्सिक ऑडिट कसं करायचं याच्यासाठी खऱ्या अर्थाने चेकलिस्टच नसते. हा, म्हणजे पद्धत काय आहे असं एक. सो केस बघून, माणूस बघून, तिथला दिलेला डेटा बघून आपल्याला आपला कोर्स ऑफ ऍक्शन किंवा कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन हा डिसाईड करावा लागतो. खूप साऱ्या वेळेला तुम्हाला लक्षात येतं की ओके ही केस अशा पद्धतीने क्रॅक होऊ शकते, पण नव्या नव्या इन्फॉर्मेशन जशा केसच्या डेव्हलपमेंटमध्ये येत जातात तसा तसा परत इन्व्हेस्टिगेशनचा मोड बदलत जातो. सो यू नेव्हर नो की कुठली केस काय टर्न घेईल खऱ्या अर्थाने. असं आहे. तू मगाशी म्हणालीस देशभरामध्ये 6,000 फॉरेन्सिक अकाउंटंट आणि त्याच्यामध्ये मुलींची संख्या ही फक्त 10% आहे. अगदी. अर्थात त्याला 2 बाजू असू शकतात की एकतर हे खूप आव्हानात्मक आहे, त्याच वेळेला याच्यामध्ये जोखीम सुद्धा अधिक आहे का? काय सांगशील? जोखीम आहेच आहे. म्हणजे आता माझ्या या करिअर जर्नीमध्ये मी कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी वुमन फॉरेन्सिक अकाउंटंट किंवा वुमन प्रोफेशनल म्हणून बघितल्या. म्हणजे एक म्हणजे हे मेरिट डॉमिनेटेड क्षेत्र आहे. सो मी ज्यावेळेला माझी स्टार्टअप आर्टिकलशिप नंतर सुरू केलेली होती आणि मग मी त्यावेळेला काय करायचंय की स्टार्टअप म्हटल्यानंतर कॅपिटल, तुम्ही बूट स्टार्ट असता, सो कॅपिटल खूप कमी असतं आणि मला माझ्या घरच्यांकडनं खरंच काही मदत नको होती. त्यांचा मॉरल सपोर्ट खूप होता मला. सो मी त्यावेळेला माझी विजिबिलिटी वाढवण्यासाठी मी वेगवेगळ्या CII किंवा असोकॅम या ज्या बॉडीज आहेत त्यांना मी फ्री मीडिया पार्टनरशिप द्यायचे, कारण माझी ही अँटी फ्रॉड मीडिया स्टार्टअप होती. कारण आमच्याबद्दल त्यावेळेला केस झाल्यानंतर बऱ्याचदा लिहून यायचं, पण मग मला असं वाटायचं की कितीतरी ग्रेट फॉरेन्सिक अकाउंटंट, कितीतरी ग्रेट वुमन फॉरेन्सिक अकाउंटंट उत्तमोत्तम केसेस करतात, यांच्याबद्दल थोडी तरी माहिती जगासमोर यायला पाहिजे. म्हणून मी त्यावेळेला हे पहिलं अँटी फ्रॉड मीडिया स्टार्टअप काढलं होतं आणि त्याच्यात मी बऱ्याच वुमन फॉरेन्सिक अकाउंटंट्सना इंटरव्ह्यू करायचे. आणि त्यांनाही हे खूप आवडायचं, कारण त्या मीडियाची भाषा बोलायच्याच नाही आणि त्यात मुलगी इंटरव्ह्यू येते म्हणल्यानंतर अजून एक सॉफ्ट कॉर्नर. सो मी त्यावेळेला अशा प्रकारच्या कॉन्फरन्स स्पॉन्सरशिप द्यायचे. त्यावेळेला कॉफी ब्रेकमध्ये खूप सारे म्हणजे मेल पार्टिसिपंट्स आणि हे ग्रे हेड लोक आमच्या प्रोफेशन मधली भेटायची आणि त्यांना असं म्हणजे बोलता बोलता वाटायचं की तुझ्या टीम मध्ये किती लोक आहेत. सो मी त्यावेळेला एकटी होते. हळूहळू मी इतर मुलींना ऍड करत होते की एखादी मुलगी असेल ती
ती फायनान्सचं बघेल, एक आहे ती माझ्यासाठी कंटेंट राईट करेल आणि मी स्वतः जाऊन लोकांना भेटेन, इन्व्हेस्टर्सना पण भेटेन. सो अशा प्रकारे आम्ही 3 मुली नंतर झालो, पण त्यावेळेला मी एकटी होते. सो त्यावेळेला खूप सारे प्रोफेशनल जे असायचे ते मला नेहमी ॲडवाईस करायचे की अगं तू अशा फील्डमध्ये आहेस की जिथे काम हे टीमनीच होतं खऱ्या अर्थाने. सो तिथं एक चांगला ॲडवाईसही असायचा आणि तिथे खरं एक हे असायचं की ही एकटी मुलगी कशी, म्हणजे मला एका माणसाने असंच विचारलं की तू काय करू शकतेस. माझ्या अनुभवाप्रमाणे त्यावेळेच्या मी कॉम्प्युटर फॉरेन्सिक असाइनमेंटपासून ते बॅलन्स शीट अनालिसिसपर्यंत बऱ्याच गोष्टी करू शकत होते. त्यामुळे मी बोलताना म्हणायचे की मी करेन ना एकटी असाइनमेंट. सो त्या ह्याच्यात एक अविश्वास असायचा, अरे ही एवढीशी 20-21 वर्षाची दिसणारी मुलगी, हिला काम दिलं तर ही करणार का. सो तो एक अविश्वास होता, ते एक आव्हान होतं, ते मला पेलून पुढे जायचं होतं. दुसरी गोष्ट होती ते एक्सपिरियन्स तर पाहिजेच होता, तुम्हाला नेहमी लहान लहान म्हणून बघितलं जायचं. सो एखादी केस करताना माझ्या मेल काउंटर पार्टला जर एक्स एफर्ट्स टाकावे लागत असतील तर ते मला माझा पॉईंट प्रूव्ह करायला अजूनही 3x 4x एफर्ट्स टाकावे लागतात त्या सेम टास्कसाठी. सो ही एक गोष्ट असते की दुप्पट तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं सारखं स्वतःला. तिसरी गोष्ट अशी असते की हे क्षेत्र असं आहे की ते तुम्हाला संडे, फ्रायडे, सॅटरडे बघून कामं येत नाहीत. इमर्जन्सी आली म्हणजे इमर्जन्सी आली, त्याच्यामुळे मग तुम्ही फॅमिली फंक्शनमध्ये असाल, नाही तर तुम्ही ट्रिपवरती असाल, तुम्हाला काम आलंय, केस आलंय, तर ती टाइम बाउंड असते. तुम्ही त्याच्यासाठी मी आता वीकेंड कामं करत नाही असं नाही होऊ शकत. सो बऱ्याचदा फॅमिली टाइम असतो तो तुम्हाला कमी मिळतो किंवा इतर काही गोष्टी असतील. फॉर्च्युनेटली मी माझ्या बऱ्याच पॅशन आणि आवडीनिवडी परस्यू करते, पण त्यावेळेला मला परस्यू करणं अशक्य होतं कारण मी काम आणि तो फोकस होता. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की काय आपलं घराकडे दुर्लक्ष होतंय का असा एक सेल्फ डाऊट वाटायला लागतो. पण अगेन माय फॅमिली वॉज व्हेरी ओपन आणि कॉन्झर्वेटिव्ह त्या ह्याच्यात अप्रोच नसल्यामुळे मला बऱ्यापैकी पुढे जाता आलं, पुढे प्रोग्रेस करता आलं आणि आय डिडंट मिस आउट ऑन एनिथिंग. सो हा महिलांना प्रश्न येतो की कधी कधी तुम्हाला काम संपवून घरी यायला 10-11 वाजता. आणि आता विशेषतः तू जसं म्हणाली तसं आई वडिलांनी सपोर्ट करणं हा एक भाग असतो, पण लग्नानंतर सुद्धा या क्षेत्रामध्ये करता येणं काम हे कितपत शक्य आहे. तू म्हणतेस तसं त्याला वीकेंड नाही आणि वेळेची सुद्धा मर्यादा. बरोबर. सो आता माझ्या केसमध्ये मी अनमॅरिड आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाहीये. पण मी अशा खूप साऱ्या बायकांना मला नंतर अप्रोच झालेलं बघितलंय की त्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आणि नुकतंच लग्न झालेलं आहे आणि त्यातली एक मुलगी मला म्हणत होती स्टार्टअप तर स्टार्टअप मी कमीही पैशावरती काम करेन, पण तुम्ही मला जागा द्या का, कारण माझं नुकतंच लग्न झालंय, मी जवळजवळ 20 दिवस ट्रॅव्हल करते, मी घरी टाइम देऊ शकत नाहीये. सो त्यांना ती चॅलेंजेस होती, तर काही महिलांनी जॉबच सोडले नंतर आणि कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसमध्ये किंवा कन्व्हेन्शनल CA प्रॅक्टिसमध्ये त्या आल्या. सो असं होऊ शकतं की तुम्ही एक चॅलेंजिंग आवडीचं काम करताय आणि त्यानंतर काही प्रायोरिटीज तुमच्या चेंज झालेल्या आहेत, त्याच्यामुळे हे होऊ शकतं. किंवा काही मुलींना आता लग्न झालंय, मूल बाळ झालं, सो मुलाकडे लक्ष देता येत नाहीये, ट्रॅव्हलला घेऊन जाता येत नाहीये किंवा काही करता येत नाहीये, त्याच्यामुळे काही काही महिलांनी हे क्षेत्र सोडलेलं आहे. सो हे एक इनहेरंट लिमिटेशन आहे. काही ठिकाणी सपोर्ट पूर्ण मिळतो घरच्यांकडनं की तू बाहेर असलीस तरी घरी आहेत सांभाळायला, पण अजूनही भारतामध्ये त्या प्रकारचा सपोर्ट बराच कमी आहे. आता या वेगवेगळे जे आर्थिक गुन्हे ज्याच्याबाबत तुम्ही काम करताय तर ते देशांतर्गतही होतात आणि परदेशाशी सुद्धा जोडलेले असतात. मनी लॉन्ड्रिंग हा एक आजकाल आमच्या वाचनात आलेला असा शब्द आहे, म्हणजे ही टर्म आजकाल खूप वापरली जाते. तर त्याचा नेमका अर्थ काय आणि तशा प्रकारच्या गुन्ह्यांची उकल सुद्धा तुम्ही करता? फॉरेन्सिक या क्षेत्रामध्ये मनी लॉन्ड्रिंग हा अजून एक या अम्ब्रेला खाली अँटी मनी लॉन्ड्रिंग सर्व्हिसेस हा अजून एक पार्ट येणारा आहे. सो ज्याच्यामध्ये आम्ही बरीच कामं केलेली आहेत. आता टिपिकली बँका आपण मगाचपासून बोलतोय म्हणून मी हा एक तुम्हाला अनुभव सांगेन की म्हणजे हे देशांतर्गत आणि बाहेरही होतं. बाहेरही हॉस्पिटॅलिटी फ्रॉडचे ज्यावेळेला मला असाइनमेंट आला त्यावेळेला बाहेर जाऊन आम्ही मनी लॉन्ड्रिंग कसं होतं हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये याही गोष्टींची उकल केलेली आहे. पण डोमेस्टिक केसचा जर एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर कलकत्त्यातनं एकदा एका प्रायव्हेट बँकेबरोबर आम्ही काम करतो. कलकत्त्यातनं एका मॅनेजरचा आधी मार्केट इंटेलिजन्स वाल्याला फोन आला आणि मार्केट इंटेलिजन्स वाल्याचा मला फोन आला की एक माणूस 96 कोटी कॅश घेऊन आलेला आहे आणि तो म्हणतोय की त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत की जी 96 कोटी कॅश कशी आली, ही जागा होती, ही विकली, त्याचे सेल प्रोसेस एवढे आहेत आणि माझ्याकडे इतकी कॅश आहे. सो डॉक्युमेंट सपोर्टिंग सगळे होते आणि तो म्हणत होता की ही कॅश तुमच्याकडे ठेवून ह्याच्यावरती मला ओव्हरड्राफ्ट द्या. सो पहिला वॉर्निंग सिग्नल असा होता की ह्याच्या हातात कॅश आहे, याला ओव्हरड्राफ्ट कशाला पाहिजे.
पण तो हवा होता काही करून. मग त्यांनी ही केस आमच्याकडे रेफर केली. सो मग या माणसाचं बॅकग्राऊंड, पहिली गोष्ट तर नावच बदललेलं होतं. सो आणि आपल्याला तिथली बेंगॉली आणि तिथली बांगला मिक्स बेंगॉली ही आपल्याला येणारी भाषा नाहीये. सो आम्हाला ऑन ग्राउंड वेंडरची मदत हवी होती. सो आम्हाला नंतर लक्षात आलं काही दिवसामध्ये की भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डरवरती जी तस्करी चालते त्याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी या माणसाचं नाव होतं. ते बांगला अच्छा. पेपरमध्ये आलेलं होतं. ते त्या माणसाने, वेंडरने आम्हाला काढून दिलं. त्याच्यामध्ये नाव ओरिजिनल जे काय होतं ते होतं. सो आम्हाला एक लक्षात आलं, ओरिजिनल नाव बघितल्यावर की याच्या मागे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट लागलेली आहे. सो याचा अर्थ याने बँकेमध्ये जर ती कॅश ठेवली असती, म्हणजे इलिगल ऑब्व्हियसली तस्करी करून आलेला हा सगळा प्रोसिड पैसा होता होता. आणि डॉक्युमेंट्स खोटी बनवलेली होती. सो 96 कोटीचा ओव्हरड्राफ्ट, 96च्या ऐवजी 100 कोटी बँकेने याला दिले असते. पण मग ती कॅश ठेवून घेतली असती, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट बँकेकडे आली असती आणि हा माणूस वॉन्टेड आहे, या माणसाच्या मागे होत, ह्याचा पैसा तुमच्याकडे आहे, त्याच्यावरती कस्टडी गव्हर्नमेंट किंवा आमची. सो त्यांचे काही चूक नाहीये, त्यांनी त्यांचा स्टँड एक्सप्लेन केला. सो बँकेचे पैसे तर गेलेच असते आणि या माणसाचे काळ्याचे पांढरे तर इकडे त्याने करायचा प्रयत्न जो केलेला होता ते केलेच असते. बँकेचा मनी याच्याकडे आला असता, जो नॉर्मल म्हणजे white डिपॉझिटरचा असतो, हा पैसा बँकेत पडलेला आहे आणि याच्यावरती मग गव्हर्नमेंटचा चार्ज आला असता. सो याच्यामध्ये तो जो कोणी गुन्हेगार होता त्याचा ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट झालं, काळ्याचा पांढरा झालेला होता, लिगल मनी याच्याकडे जास्त आलेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँकेकडे ठेव असून ती बँकेला स्वतःला हा पैसा ऍक्सेस करता आला नसता, कारण त्याच्यावरती गव्हर्नमेंटची जप्ती आली असती. बरोबर. So अशा प्रकारचे खूप सारे मनी लॉन्ड्रिंग एफर्ट्स आणि हे या गुन्हेगारांकडनं केले जातात की बँकां थ्रू आणि या चॅनल थ्रू वळवणे पैसा. किंवा असं आपण ऐकतो की स्विस बँकेत पैसे ठेवणं, आणि हा सुद्धा अशाच प्रकारचा. बरोबर. आणि आता त्याला तरी डिजिटल असेट आणि डिजिटल करन्सीचा अँगल आलेला आहे, त्याच्यामुळे हा पैसा ट्रेस होणं हे अजून कठीण काम झालेलं आहे. पण जेव्हा ते काम आमच्याकडे एखाद्या एजन्सी थ्रू, एखाद्या मल्टीनॅशनल थ्रू, एखाद्या बँक किंवा अशा सिस्टीम थ्रू येतं, त्यावेळेला त्याचे ट्रेल असतात, लोकांबरोबर डील केल्याचे ट्रेल असतात, तर ह्या गोष्टी शोधणं जास्त सोपं होतं. बरोबर. आता तर चलन सुद्धा बदलतंय, आभासी चलन, आता बिटकॉइन आणि असं सगळं आम्ही काय काय ऐकतोय. तर जसे वेगवेगळे नवे प्रकार येत आहेत बाजारामध्ये, तसे गुन्ह्याचं सुद्धा नवीन प्रकार, नवीन स्टाईल आणखी काहीतरी म्हणूनच येऊ मी तुम्हाला शकते. म्हणलं, टेक्नॉलॉजी हा नवीन अँगल ऍड झालेला आहे फॉरेन्सिक मध्ये. सो फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे ऑडिट, टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टिगेशन याचा एक तिन्हीचा संगम झालेला आहे. वा. आणि असं हे खूप वेगळं आव्हानात्मक असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये अपूर्वा जोशी कार्यरत आहे. तुझ्या शैक्षणिक वाटचालीविषयी आम्हाला सांग ना, म्हणजे CA झाल्यानंतर मग आणखी कोणते कोणते नाही. सो हे सगळं करत असताना मी अमेरिकन असोसिएशन ऑफ सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर्स म्हणून जी बॉडी आहे, त्यांचं सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनेशन, म्हणजे मी CFE झाले, मी वयाच्या 20व्या वर्षी CFE होऊन मी यंगेस्ट CFE झाले इंडियात. सो तिथं मला अजून एक माइलस्टोन दिसला की आपल्याला याच्यामध्ये गती आहे, हे आपल्याला आवडतंय. सो ते करताना मी इंडिया फॉरेन्सिकचे आधीचे जे भारताशी संबंधित किंवा भारतातल्या कामकाजाशी संबंधित जे CFAP सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल, CAME सर्टिफाईड अँटी मनी लॉन्ड्रिंग एक्सपर्ट, CBIE सर्टिफाईड विजिलन्स एक्सपर्ट, CBFA सर्टिफाईड बँक फॉरेन्सिक अकाउंटंट, ही जी मल्टिपल सर्टिफिकेशन होती ती तर मी परस्यू केलीच होती, कारण मला CFE साठी या बेस सर्टिफिकेशनचा अत्यंत फायदा झालेला होता. म्हणजे माझी तयारी झाली होती इंटरनॅशनल एज्युकेशनसाठी आणि दॅट रिअली पेड ऑफ. आणि मग ते झाल्यानंतर हळूहळू मला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस किंवा IIM बँगलोर यांच्याकडनं खूप सारी सर्टिफिकेशन्स आणि कोर्सेस करता आले. त्यानंतर मला रिसेंटली गोल्डमन सॅक्स 10,000 वुमन आणि IIM बँगलोरची जी स्कॉलरशिप असते ती पण मला मिळाली. असा तो म्हणजे जो असा जर्नी, म्हणजे लर्निंग नेव्हर स्टॉप्स असं जे आहे ना, तर ते अजूनही या वयापर्यंत अजूनही आहे की जस्ट बिकॉज आय एम 33 नाऊ आणि सगळं आपले झालीच सर्टिफिकेशन आणि आता स्वस्त बसा असं नाहीये, पण बऱ्याच गोष्टी चालू आहेत की आपल्याला बाहेर, म्हणजे बोर्ड मेंबर म्हणूनही तुम्ही अपडेटेड पाहिजे. तुम्हाला इतर काय नवीन ट्रेंड येत आहेत फॉरेन्सिक मधले, फ्रॉड मधले जसे ट्रेंड येतील तसं फ्रॉड हुडकायचे किंवा शोधायचे पण शोधाची नवी तंत्र आहे. त्याच्यासाठी मग तुम्हाला खूप अपडेटेड राहावं लागतं. सो खूप सारी आता ऑनलाईन सर्टिफिकेशन्स करता येत आहेत. आणि डॉक्टरेट सुद्धा तुला मानद मिळाली, कारण मी तुम्हाला जो अर्ली वॉर्निंग सिग्नल ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्स हा रिसर्च सांगितला होता, तो जवळजवळ एक 700-800 पानाचा झालेला होता. सो रिसर्च बेस माझ्याकडे होता, माझं काम होतं 10 वर्षाचं आणि त्यानंतर मला ही डॉक्टरेट मिळाली. मस्त. खरोखरच म्हणजे कुणालाही अभिमानास्पद वाटावं अशी तुझी ही सगळी झळाळती कारकीर्द आहे. आणि तुझ्या घरातलं सुद्धा वातावरण, अर्थातच शिक्षणाला खूप
पोषक होतं. पूरक अशा तऱ्हेचं तुला मिळालं आणि त्यातूनही स्वतःची एक वेगळी वाट तू चोखाळलीस आणि त्या मार्गाने तू चाललीस. तर तुला अनेक शुभेच्छा देताना आपल्या ऐकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत, विशेषतः म्हणजे महिलांसाठी मी विचारते की त्यांच्यासाठी स्टार्टअप्सच्या काही संधी असू शकतात का? तुझ्या अनुभवातनं काय सांगशील? मी ज्या वेळेला 2011 साली स्टार्टअप काढलेली होती त्यावेळेला स्टार्टअप हा बझवर्ड नव्हता. स्टार्टअपसाठी इन्व्हेस्टर्स नव्हते, चांगल्या आयडियाजमध्ये गुंतवणारे इन्व्हेस्टर नव्हते. सो मला माझ्या अनुभवातनं एक लक्षात आलं की प्रॉडक्ट स्टार्टअप्स खूप चालतात, कारण त्याच्यातनं क्विक मनी रिअलायझेशन दिसतो. म्हणजे आम्ही कुठला तरी ज्यूस केला आहे, ज्यूस करून विकलेला आहे, सो याच्यातनं खूप क्विक मनी रिअलायझेशन आहे, तिथं त्यांना व्हॅल्यू दिसते. पण मला महिलांना हे सांगायला आवडेल की आत्ताचं जे वातावरण आहे बिझनेसमधलं किंवा बाहेर इकॉनॉमीमधलं, ते खूप पोषक आहे महिला स्टार्टअपसाठी. मग त्या इटिंग कुकिंगमधल्या स्टार्टअप असू देत, नाहीतर अगदी म्हणजे ड्रेस बनवणाऱ्या स्टार्टअप असू देत. त्याच्यासाठी वेगवेगळे गव्हर्नमेंटचे फंड्स आहेत. म्हणजे एंजल इन्व्हेस्टरपासनं ते उद्या तुमचा बिझनेस मोठा होत असेल तर प्रायव्हेट इक्विटी प्लेयर्सपर्यंत लोक बसली आहेत तुम्हाला पैसे द्यायला, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या आयडियाजमध्ये इन्व्हेस्ट करायला. सो तुम्हाला रुटीन कामांपासून काही वेगळं करायचं असेल, स्वतःचा ठसा उमटवायचा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपली स्टार्टअप आयडिया जर एखादा समाजातला प्रॉब्लेम सोडवू शकते, तर तुम्ही नक्की ही वाट चोखाळावी. आणि याच्याबरोबर मेंटरशिप, म्हणजे मी स्टार्टअप काढलेली होती त्यावेळेला मी बिंदास लोकांना जाऊन भेटायचे, मी बिंदास त्यांना मेल करायचे की माझ्या असे स्टार्टअप आहे आणि मला तुमची मदत हवी आहे, मेंटरिंग हवं आहे. आणि खूपदा रिप्लाय हे पॉझिटिव्ह यायचे, कारण लोकांनाही कौतुक वाटायचं की ओके, कुणीतरी आपली मदत घेत आहे, आपल्या एक्सपिरियन्सचा त्यांना फायदा होऊ शकतोय. त्या पद्धतीने आता मेंटरशिपचे पण खूप सारे प्लॅटफॉर्म मार्गदर्शन चांगलं मिळू शकतं अगदी. आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्टार्टअपवरती योग्य ब्रेन्स किंवा योग्य मार्गदर्शन घ्यायला कचरू नका. म्हणजे जिथे तुम्हाला मदत हवी तिथे तुम्ही नक्की सांगू शकता. म्हणजे आजकाल मीटअप्स असतात, ग्रुप्स असतात छोटे छोटे, किंवा इंटरनेटवर कम्युनिटीज असतात, तिथेही तुम्हाला खूप सारा सल्ला, माणसाचा चेहरा न बघता चांगला सल्ला मिळतो. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप पोषक आहेत तुमची स्टार्टअप, आणि तुम्हाला तुमचे पैसे चांगले या स्टार्टअपमधनं मिळवायला, एम्प्लॉयमेंट जनरेट करायला. तर महिलांनी या सगळ्या संधीचा आत्ता नक्की उपयोग करून घ्यावा. प्लस मी मगाशी म्हणले तशी की प्रॉडक्ट स्टार्टअपमध्ये संधी आहे, पण सर्व्हिस स्टार्टअपमध्ये एखादा इन्व्हेस्टर येताना खूप विचार करून येतो, कारण रिटर्न्स मिळणारे थोडे उशीर असतात. तर सर्व्हिस स्टार्टअपमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने काय सोल्युशन आणू शकतो की फॉरेन्सिकमध्ये एखादं नवीन टूल डेव्हलप केलेलं आहे, फ्रॉड शोधताना जे फॉरेन्सिक ऑडिटर्सना लागू शकतं, अशा प्रकारची तुमची स्टार्टअप आणि आयडिया असेल तर डेफिनेटली फॉरेन्सिक अकाउंटंट्स किंवा बँक्स असतील किंवा ज्यांना या सर्व्हिसेसचा फायदा होतो ते डेफिनेटली या सोल्युशनचा वापर करू शकतील. आणि जर एकदा क्लायंट, कस्टमर साईनअप झालेला दिसला तर मग इन्व्हेस्टरही तुमच्या आयडियामध्ये इन्व्हेस्ट करताना ही वोंट माइंड, ही और शी वोंट माइंड. म्हणजे तुमचा विचार हवा, अभ्यास हवा, कल्पनाशक्ती हवी अगदी. आणि काही करण्याची धडाडी, जिद्द हवी, तर नक्कीच पुढे जाता येतं. हे आपण अपूर्वाच्या उदाहरणातनं सुद्धा समजू शकतो. इंडिपेंडंट डायरेक्टर तू आहेस असा मगाशी मी उल्लेख केला, तर अशा किती महिला आहेत या क्षेत्रामध्ये आणि त्यांचं महत्त्व काय आहे? तर म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली अमेरिकेमध्ये ज्या गोष्टी घडतात त्याचं लोन आपल्याकडे येतच कालांतराने. सो 2010-11 साली खरं सांगायचं तर इंडिपेंडंट डिरेक्टर बोर्डावर का असावेत ह्याचं महत्त्व सत्यमच्या केसपासून सर्वात जास्त झालं. कमिंग बॅक टू वुमन इंडिपेंडंट डिरेक्टर्स, ज्यावेळेला अमेरिकेमध्ये जेंडर इक्वॅलिटी किंवा डायव्हर्सिटी हा एक विषय सुरू झाला, हळूहळू तोही ट्रेंड भारतामध्ये आला. सो कंपनीज ॲक्ट 2013ने एक नियम काढला की 100 कोटीच्या वर तुमचा टर्नओव्हर किंवा 100 कोटीच्या वर तुमचा प्रॉफिट, 10 कोटीच्या वर तुमचं पेडअप कॅपिटल असेल कंपनीचं, तर तुमच्या बोर्डावरती मिनिमम एक वुमन इंडिपेंडंट डिरेक्टर पाहिजे, महिला संचालक. डिरेक्टर इंडिपेंडंट का? कारण समजा फॅमिली ओन बिझनेस असेल, सगळेच फॅमिली मेंबर्स असतील, तर त्यांचे विजन किंवा त्यांना जे अचीव्ह करायचं असतं ते बऱ्याच वेळेला एक ध्येय असतं. त्याच्यामुळे मायनॉरिटी शेअर होल्डर्स जे बसलेले आहेत त्यांचा इंटरेस्ट कोण प्रोटेक्ट करणार? म्हणून हा डायरेक्टर हा इंडिपेंडंट डिरेक्टर हवा, आणि ही वुमन इंडिपेंडंट डिरेक्टर असेल विथ हर एक्सपर्टीज, तर ती नक्की बोर्डामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करू शकते. वेगवेगळ्या कमिटीज असतात, ऑडिट कमिटी, रिस्क मॅनेजमेंट कमिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कमिटी, त्यानंतर स्टेक होल्डर रिलेशनशिप कमिटी, या कमिटीज थ्रू इंडिपेंडंट डिरेक्टर्स काम करतात. सो छोट्यातली छोटी डिसिजन ते मोठ्यातला मोठा कुठलाही निर्णय प्रमोटरचा, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आम्हाला वेल इन टाईम मिळतात आणि याच्यावरती आम्ही विचार परामर्श करून एका कन्क्लुजनवर येऊ शकतो की अमुक जो निर्णय आपण घेतो तो कंपनीच्या, एम्प्लॉईजच्या, शेअर होल्डर्सच्या हिताकरता आहे का, कंपनीच्या हितासाठी आहे का. सो अशा पद्धतीचं काम इंडिपेंडंट डिरेक्टर्स असतं, वुमन इंडिपेंडंट डिरेक्टर्स असतं. आणि भारतामध्ये आत्ताचा डेटा बघायचा झाला तर रफली 1 ते 1.5 लाख
किंवा 1 लाखभर वुमन इंडिपेंडंट डिरेक्टर किंवा वुमन डिरेक्टर्स असतील. अच्छा. डिरेक्टर पदावरती सगळे पोचतात, पण इंडिपेंडंट डिरेक्टरशिप ही अशी असते की ती खूप मोठी लायबिलिटी आहे, ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि अगेन बायका ही रिस्पॉन्सिबिलिटी घेताना 10 वेळा विचार करतात की आपल्याला तेवढा टाइम डिवोट करायला जमेल का कंपनीसाठी. कारण जरी तुमचं रोजच्या कामकाजात कंपनीचं जरी तुमचं इंटरफिअरन्स किंवा हे नसला तरी कमिटी मिटिंग्स किंवा बोर्ड मिटिंग्सच्या आधी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळते, त्याचा अभ्यास करायचा असतो आणि त्याच्यावरती तुमची मतं मांडायची असतात. ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो बऱ्याचदा बायकांना माहितीच नाही की असं पण काहीतरी आहे की कंपनीज ऍक्ट 2013ने असा रूल काढला किंवा आता हळूहळू हा रूल अजून थोडा बदलतोय. तर रूलमध्ये असं आलेलं आहे की आधीच्या रूल प्रमाणे असं होतं की 1/3 हवे, बोर्डाच्या साईजच्या 1/3 हवे इंडिपेंडंट डिरेक्टर. आता असं आलेलं आहे की बोर्डाचा साईज समजा 10 बोर्ड मेंबर्स असतील, त्यातले निम्मे इंडिपेंडंट डिरेक्टर्स असायला पाहिजे. सो तो स्कोप वाढलेला आहे. म्हणजे मी जाता जाता एवढंच म्हणेन की वुमन्स डेला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये असं दाखवलं जातं की बिईंग वुमन म्हणजे किती चॅलेंजेस आहेत. आय वुड से बिईंग वुमन याचा मला प्रिव्हिलेज मिळालाय, याचा मी फायदा करून घेतलेला आहे योग्य पद्धतीने. आणि इट्स अ व्हेरी प्रिव्हिलेज थिंग दॅट यू आर अ वुमन प्रोफेशनल इन इंडिया. बिकॉज ही सगळी संधीची दारं शेवटी तुम्हाला उघडलेलीच आहेत ना. इंडिपेंडंट डिरेक्टर असेल, वुमन फॉरेन्सिक अकाउंटंट असेल आणि तिथे ऑथॉरिटी तुम्हाला एस्टॅब्लिश करता आली. हे मी या पोझिशनला मी टिकले म्हणूनच झालेलं आहे. सो मी वुमन आहे आणि मी वुमन प्रोफेशनल आहे म्हणून मी रडत बसले असते आणि मी एक्झिट घेतली असती तर कदाचित मी इथेपर्यंत येऊ शकले नसते. खरंय. डॉक्टर अपूर्वा जोशी, मगाचपासून आम्ही ऐकतोय जवळजवळ तासभर तू अतिशय अस्खलित आणि इतकं भरभरून आत्मविश्वासाने बोलतीये, सांगतेस. तुझ्या या क्षेत्रातलं तुझं ज्ञान जे आहे ते खरोखरच खूप चकित करणारं असं आहे आणि संधीची आणखी अनेक नवी दारं ही तुझ्यासाठी खुली होतील. आणखी खूप काही मोठी प्रगती तू याहीपेक्षा करशील. तर यासाठी तुला मनापासून शुभेच्छा देते आणि आकाशवाणीत येऊन आम्हाला या वेगळ्या क्षेत्राविषयी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मी परत एकदा तुम्हालाच धन्यवाद म्हणते, कारण तुमच्या थ्रू हा कार्यक्रम कितीतरी मुलींपर्यंत पोहोचेल, मुलांपर्यंत पोहोचेल ज्यांना कॉमर्समध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. अशा मुली की ज्या डेअरिंग अजूनही करत नाही आहेत काहीतरी वेगळं करायचं. सो याच्यातनं त्यांना मार्गदर्शन मिळून काही वेगळी वाट सापडली तर माझं इथेपर्यंत येण्याच्या वेळेचं आणि सगळ्याच गोष्टीचं चीज झालं असं मी समजेन. थँक्यू. थँक्यू. श्रोते हो, फॉरेन्सिक अकाउंटिंगमधल्या एका वेगळ्या कार्यक्षेत्राविषयी डॉक्टर अपूर्वा जोशी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, तेजस्वी, मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.